नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. मित्रांनो, आजची कथा आहे एका अशा गडाची जेथे युद्ध होतं, जेथे प्रेम होतं आणि गद्दारीही. असा तो गड म्हणजेच कोकणच्या दाट जंगलामध्ये, सिंधुदुर्गच्या डोंगरांमध्ये आजही लपलेला आहे हा एक रहस्यमय गड, जेथे कधी काळी तलवारींचा आवाज घुमत होता, जेथे एका राणीने आपल्या स्वाभिमानासाठी मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि जेथे एका गद्दारीने संपूर्ण राज्य उद्ध्वस्त केलं. ही कथा आहे पथरीगडाची, राणी मच्छलाची आणि ज्वाला सिंग राजाची शेवटच्या युद्धाची. तर मित्रांनो, चला तर मग आपण या रहस्यमय कथेचा इतिहास पाहूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या आजच्या पथरीगडाच्या इतिहासाची सुरुवात करूया. पथरीगडबद्दल ठोस ऐतिहासिक असा पुरावा नाही, माहिती कमी आढळते, पण स्थानिक लोककथा आणि कथानुसार हा गड सिंधुदुर्गच्या डोंगराळ भागात असल्याचं सांगितलं जाते. दाट जंगल, धुक्याने भरलेलं डोंगर आणि शांततेत हरवलेलं भग्न अवशेष. आजही काही गावकरी सांगतात, सूर्यास्तानंतर या गडावर कोणी जात नाही, कारण रात्री येथे विचित्र आवाज येतात. असं म्हणतात की पथरीगडावर ज्वालासिंग नावाचा एक महान पराक्रमी आणि शूर असा राजा राज्य करत होता आणि त्याचा आपल्या प्रजेवर अतिशय प्रेम होता. राजा अत्यंत असा शूर होता, त्याचं सैन्य बलाढ्य होतं आणि आसपासच्या अनेक भागांवर त्याचा प्रभाव होता. गडावर मजबूत तटबंदी होती, शस्त्रागार होते, धान्य साठे होते, जनता एकदम सुखी होती. पण प्रत्येक साम्राज्याचा एक शत्रू असतो आणि पथरीगडाचाही एक शत्रू होता. राणी मच्छला खूपच सुंदर होती, बुद्धिमान होती आणि धाडसी सुद्धा होती. राजकारणात, युद्धनीती आणि प्रशासनात ती राजाला मदत करत असे. लोक तिचा खूप आदर करत होते आणि तिचंही प्रजेवर खूपच प्रेम होतं. काही कथांनुसार शत्रू राज्यातील अनेक राज्य तिच्या सौंदर्यावर मोहित झाले होते, पण राणी मच्छला आपल्या राजाशी निष्ठावान होती. ती म्हणायची, राजाचा सन्मान हा माझ्या जीवापेक्षा मोठा आहे. इतिहासात अनेक गड युद्धाने पडले, पण काही गड गद्दारीमुळे सुद्धा हरले. पथरीगडाच्या बाबतीत तेच घडलं. राजाच्या जवळच्याच आपल्या दरबारातील एका माणसाने शत्रूंना माहिती दिली. गडाचे गुप्त मार्ग सांगितले. सैन्याची संख्या कमी होती आणि संरक्षणातील कमकुवत जागा. सगळं शत्रूंना समजलं. एका काळोख्या रात्री अचानक शत्रूने सैन्याने गडाभोवती वेढा घातला आणि हल्ला केला. पथरीगडावर युद्ध सुरू झालं. तलवारींचा आवाज खणाखण घुमत होता, घोड्यांची धावपळ आणि सैनिकांच्या आरोळ्या. संपूर्ण परिसर हादरला. राजा ज्वालासिंग रणांगणात उतरला. तो शेवटच्या श्वासापर्यंत लढला, परंतु राजा ज्वालासिंग धरतीस पडला. राणी मच्छलाही सैनिकांना प्रेरणा देत होती. काही कथांनुसार तिने स्वतः तलवार उचलली आणि तिने झपाझप शत्रूंवर हल्ला केला, पण गद्दारीमुळे शत्रू गडात शिरले आणि रक्तपात सुरू झाला. युद्ध हरलं. राजा गंभीर जखमी झाला आणि राजाने प्राण सोडला आणि गड शत्रूच्या ताब्यात गेला. काही कथांनुसार राणी मच्छलाने आत्मसमर्पण करण्याऐवजी मृत्यू स्वीकारला.
तिच्या मनात होते की मी माझा स्वाभिमान जपणार. शत्रूच्या हाती जाण्याऐवजी प्राणत्याग केलेला कधीही चांगला आहे. तर काही लोक म्हणतात ती गुप्त मार्गाने गडातून निघून गेली. परंतु काही कथांमध्ये सांगितलं आहे की राणी मच्छलाचं अपहरण झालं आणि काही कथांनुसार राणी मच्छलाने गडाच्या उंचीवरून उडी मारली. अशा अनेक वेगवेगळा मार्ग राणी मच्छलाच्या बाबतीत दिसून येतात आणि राणी मच्छला कधीच दिसली नाही. आज लोक म्हणतात रात्री गडावर एका स्त्रीचा आवाज ऐकू येतो. स्थानिक लोक आजही काही विचित्र गोष्टी सांगतात की रात्री सावल्या दिसतात, पायऱ्यांवर चालण्याचे आवाज येतात, अचानक थंड वारा वाहतो. काहींना वाटते या फक्त अफवा आहेत, तर काही लोक आजही या गोष्टींवर इतिहासावर विश्वास ठेवतात. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला वाटतं की हे खरं असेल? परंतु मित्रांनो, हे बघा, गड त्याचे जे अवशेष आहे हे तर आपल्याला दिसत आहेत. मग कदाचित ही गोष्ट खरंही असू शकते, परंतु इतिहासात कुठेही पुरावा नाही. हा गड आपल्याला शिकवतो सत्ता कायम राहत नाही, गद्दारी साम्राज्य नष्ट करू शकते आणि इतिहास कधीच मरत नाही. तर मित्रांनो, हा होता पत्रीगडचा रहस्यमय इतिहास. तुम्हाला काय वाटतं? राणी मच्छलाची कथा खरी होती का, की ती फक्त लोककथा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय इतिहासाच्या कथा बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इतिहासाच्या अंधारात अजूनही अनेक अशा रहस्यमय दडलेल्या कथा आहेत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही इतिहास बघत राहा.